हॅलो एव्हरीवन. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण वेब पेज डिझायनिंग विथ HTML या सब्जेक्टच्या नेक्स्ट टॉपिक म्हणजे टॉपिक नंबर 4 आहे तो टेबल्स अँड फ्रेम्स आपण आज स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, त्यापैकी आपण आज टेबल्स कसे बनवायचे असतात वेब पेजसाठी हे आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया. आता टेबल कशासाठी लागतात हे तुम्हाला माहिती आहे. टेबल्स आर यूज्ड टू मॅनेज द लेआउट ऑफ द पेज. म्हणजेच पेजचा जो लेआउट असेल तो मॅनेज करण्यासाठी, म्हणजे व्यवस्थित पेज दिसण्यासाठी किंवा एखादी इन्फॉर्मेशन जर तुम्हाला टॅब्युलर फॉर्ममध्ये जर दाखवायची असेल. टॅब्युलर फॉर्म म्हणजेच काय, त्याला आपण म्हणतो रो आणि कॉलममध्ये जर तुमचा डेटा रिप्रेझेंट करायचा असेल वेब पेजमध्ये तर तुम्हाला टेबल टॅग हे वापरावेच लागतात. ठीक आहे, आता मी एक एक्झाम्पल इथं दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. एक टेबल आहे, त्या टेबलमध्ये त्याचं हेडिंग आहे कंपनी, कॉन्टॅक्ट आणि कंट्री. म्हणजे हे 3 कॉलम आहेत. ठीक आहे, हे 3 कॉलमचं जे हेड आहे म्हणजे हेडिंग आहे ते कंपनी, कॉन्टॅक्ट आणि कंट्री, आणि त्याच्या रिलेटेड वेगवेगळ्या नंबर ऑफ रोज इथं दिलेले आहेत. म्हणजे कंपनीचे नाव वेगवेगळे आहे, त्याच्या रिलेटेड कॉन्टॅक्ट्स आहेत आणि कंट्रीचं नाव पण आहे. ठीक आहे, तर असे हे टेबल्स आपल्याला बनावे लागतील. जर टेबल आपल्याला क्रिएट करायचा असेल वेब पेजमध्ये तर आपल्याला टेबल टॅग वापरावा लागेल. जसं मी इथं दिलेलं आहे, जर आपल्याला टेबल क्रिएट करायचा असेल तर टेबल टॅग हा वापरावा लागेल. ठीक आहे, त्यानंतर आपण बघूया टेबलमध्ये टेबलचं हेडिंग. हे जे हेडिंग दिलेलं आहे हे टेबलचं हेडिंग कसं बनवायचं, त्यानंतर टेबलसाठी हे रो कशा क्रिएट करायच्या आणि त्या रोमध्ये आपल्याला हा डेटा कसा फिलअप करायचा, त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळे टॅग्स बघायचे आहेत. ठीक आहे, तर आपण 1 बाय 1 ते टॅग बघूया. आता इथं आपल्याला बघायचं आहे 3 महत्त्वाचे 3 मेन टॅग आहेत ते टेबल रो. जर आपल्याला एखाद्या टेबलमध्ये रो जर बनवायची असेल, म्हणजे ही रो जर बनवायची असेल, रो बनवायची असेल तर आपल्याला काय लागेल, TR नावाचा जो टॅग आहे तो TR टॅग लागेल. त्याला पण एंडिंग टॅग आहे. त्यानंतर आहे टेबल हेडिंग. जसे हेडिंग आपण दिलेलं आहे तर टेबल हेडिंग जर द्यायचं असेल तर तुम्हाला TH टॅग वापरला पाहिजे. ठीक आहे, आणि टेबलमध्ये जर डेटा इन्सर्ट करायचा असेल तर तो इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला TD नावाचा डेटा आहे, तो TD नावाचा डेटा आपल्याला वापरायचा आहे. ठीक आहे, तर TR, TH आणि TD हे 3 महत्त्वाचे आणि बेसिक टॅग आहेत टेबलच्या रिलेटेड. तसेच त्याचप्रमाणे आपल्याला आणखी एक भरपूर टॅग इथे दिलेले आहेत मी, ते पण आपल्याला बघायचे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला बघायचं एक बॉर्डर एक ॲट्रिब्यूट आहे. टेबल टॅगचाच तो ॲट्रिब्यूट आहे. म्हणजे बॉर्डर जर आपल्याला टेबलला द्यायची असेल वेगवेगळ्या विड्थनुसार तर आपल्याला ती बॉर्डर आपण देऊ शकतो. तर त्यासाठी एक ॲट्रिब्यूट आहे बॉर्डर नावाचा, तो आहे टेबल जो टॅग आहे त्याच्या अंडर आपल्याला लिहावं लागेल. जसं इथं सेल स्पेसिंग, सेल पॅडिंग वगैरे दिलेलं आहे, त्याचप्रमाणे बॉर्डर टॅग पण बॉर्डर हा ॲट्रिब्यूट आहे, टॅग नाही आहे, तो आपल्याला टेबल टॅगच्या अंडरच लिहावा लागेल. ठीक आहे, त्यानंतर आहे सेल स्पेसिंग आणि सेल पॅडिंग. आता इथं सेल स्पेसिंग म्हणजे काय, इट इज यूज्ड टू स्पेसिफाय द स्पेस बिटवीन द सेल्स. आता सेल म्हणजे काय, आता इथं सेल म्हणजे टोटली कंपनी हे एक लिहिलेलं आहे, हे तुम्ही बघू शकता, हा एक सेल म्हणू शकतो. त्यानंतर कॉन्टॅक्ट असा एक सेल आहे, त्यानंतर कंट्री हा एक सेल आहे, त्यानंतर मारिया अँडर्स हा एक सेल आहे, मेक्सिको हा एक सेल आहे, UK सेल आहे, असे वेगवेगळे सेल्स आहेत. तर ते सेलमध्ये जर स्पेसिंग द्यायचं असेल, सेलमध्ये जर आपल्याला स्पेसिंग द्यायचं असेल तर आपण देऊ शकतो. तर त्यासाठी आपल्याला सेल स्पेसिंग नावाचा एक ॲट्रिब्यूट आहे, तो ॲट्रिब्यूट आपल्याला टेबलच्या अंडर द्यावा लागेल. त्याच्यासाठी सिंटॅक्स मी इथे दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. टेबल सेल स्पेसिंग. आता हे सेल स्पेसिंग कशामध्ये द्यायचं तर नंबर ऑफ पिक्सेलमध्ये द्यायची. म्हणजे तुम्ही कितीही देऊ शकता, 10, 100, 15 कसंही देऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर आहे सेल पॅडिंग. आता हे सेल पॅडिंग म्हणजे लक्ष द्या इकडं, इट सेट्स द स्पेस बिटवीन सेल वॉल अँड द सेल कंटेंट्स. म्हणजे काय, एखाद्या सेलमधलं
कंटेंट आणि त्याचा वॉल. म्हणजे आता समजा ही सेलची वॉल आहे, ठीक आहे, ही सेलची वॉल आहे आणि हा कंटेंट आहे. तर ह्यामधील जो आपल्याला स्पेस द्यायचा आहे किंवा इथून इथपर्यंत जो स्पेस द्यायचा आहे तो स्पेस म्हणजे काय म्हणू शकतो आपण, सेल पॅडिंग. मग तो सेल पॅडिंग पण आपल्याला नंबर ऑफ पिक्सेलमध्ये द्यावा लागेल. ठीक आहे, त्यासाठी पण मी एक सिंटॅक्स दिला येतं, सेल पॅडिंग इज इक्वल टू पिक्सेल्स. समजा आपल्याला टेबलला कलर द्यायचा आहे, बॅकग्राऊंड कलर फक्त टेबल पुरतं द्यायचं असेल तर बीजी कलर हा एक ॲट्रिब्यूट आहे. ज्याप्रमाणे आपण एखाद्या वेबपेजच्या बॅकग्राऊंडला कलर देतो त्याचप्रमाणे जर टेबलच्या बॅकग्राऊंडला कलर द्यायचा असेल तर बीजी कलर ॲट्रिब्यूट आहे, तो पण टेबलच्या अंडरच लिहावा लागेल. आणि आपल्याला इथं कलरचं नाव देऊ शकता किंवा कलर रिलेटेड हेक्स नंबर किंवा त्याचा RGB नंबर लिहू शकतो. ठीक आहे, हे झालं बीजी कलर. त्यानंतर आपल्याला समजा टेबलची अलाइनमेंट करायची आहे की टेबल आपला लेफ्ट साईडला पाहिजे, राईट साईडला पाहिजे किंवा सेंटरला पाहिजे, तर आपण तो देऊ शकतो बाय युझिंग अलाइन ॲट्रिब्यूट ऑफ द टेबल. त्याची जी व्हॅल्यू आहे लेफ्ट, राईट किंवा सेंटर आपण वापरू शकतो. ठीक आहे, त्यानंतर टेबलची विड्थ, म्हणजे टेबलची विड्थ जर समजा आपल्याला वाढवायची असेल किंवा कमी करायची असेल तर आपण ती देऊ शकतो, पिक्सेलमध्ये देऊ शकतो किंवा पर्सेंटेजमध्ये देऊ शकतो. ठीक आहे, हे झाले टोटल टेबल रिलेटेड वेगवेगळे टॅग्स. आता हे सगळे टॅग्स मी एकाच प्रोग्राममध्ये वापरलेले आहेत आणि त्याचा एक डेमो म्हणून तुम्हाला मी दाखवतो. ठीक आहे, तर तो प्रोग्राम आपण बघूया. आता इथं मी tables.html नावाची एक फाईल क्रिएट केलेली आहे, tables.html. इथे एक मी फाईल क्रिएट केली आहे, त्याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे पूर्ण टोटली प्रोग्राम मी इथं केलेला आहे. एक HTML चा टॅग, ओपनिंग टॅग लिहिला आहे, त्यानंतर हेड टायटल दिलेला आहे, हेड टायटल कंप्लीट केलेला आहे, त्यानंतरच मी बॉडी ओपन केलं, हे तुम्ही बघू शकता. बॉडीमध्ये मी एक 2 टॅग घेतले ते H1 आणि H2. त्याच्यामध्ये H1 मध्ये लिहिले मी HTML आणि H2 मध्ये लिहिले ऑल दी टेबल ॲट्रिब्यूट्स, असं मी एक फक्त हेडिंग दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर मी डायरेक्टली एक टेबल टॅग वापरला आहे, तुम्ही बघू शकता. हा टेबल टॅग आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण आता ॲट्रिब्यूट्स बघितलेत वेगळे, म्हणजे बॉर्डर किंवा आता हे बॉर्डर ॲट्रिब्यूट 2 वेळा झालेला आहे, किंवा सेल स्पेसिंग आहे, पॅडिंग आहे, बीजी कलर असेल, अलाइनमेंट असेल किंवा विड्थसाठी आपले हे सगळे टोटली वेगवेगळे टेबल टॅगचे ॲट्रिब्यूट्स आहेत, ते आपण इथं बघितलेले आहेत, त्याच्यासाठी मी इथं लिहिलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे बॉर्डर 1 दिलेले आहे, त्याची विड्थ, सेल स्पेसिंग 5 दिलेलं आहे, पॅडिंग पण 5 दिलेला आहे, बीजी कलर हा पिंक, म्हणजे जो टेबल क्रिएट होईल त्याचा कलर आपल्याला पिंक दिलेला आहे मी इथं, तुम्ही कुठलाही देऊ शकता. त्याची अलाइनमेंट सेंटरला, म्हणजे तो टेबल मला सेंटरला दिसला पाहिजे म्हणून सेंटर घेतलेला आहे, आणि विड्थ 200 मी ठेवलेलं आहे, तुम्ही कितीही ठेवू शकता. ठीक आहे, त्यानंतर मला काय करायचं आहे, त्या टेबलमध्ये मला डेटा फिलअप करायचा आहे. तर त्याच्यासाठी मी पहिला काय केलेलं आहे, मी फक्त इथं काय केलं आहे, एक हेडिंगसाठी एक रो घेतलेले आहे आणि एक त्याचा डेटासाठी रो घेतलेले आहे, म्हणजे मी टोटल 2च रो इथं क्रिएट केलेले आहेत. म्हणून मी पहिली रो जेव्हा मी क्रिएट करतो, रोसाठी मला काय करावं लागेल, एक TR टॅग ओपन करायचा आहे आणि इथं TR टॅग इथं क्लोज केलेला आहे, बघू शकता. म्हणजे एका रोमध्ये मला काय काय घ्यायचं आहे बघा, नेम, एज आणि ब्रांच, हे 3 वेगवेगळे कॉलम घ्यायचे. मग मी हे हेडिंगसाठी घेतलेलं आहे म्हणून मी TH लिहिलेलं आहे, TH नेम, TH कंप्लीट केलं आहे, TH एज, TH कंप्लीट केलेलं आहे, TH ब्रांच, TH कंप्लीट केलेलं आहे, म्हणजे 3 वेगवेगळे कॉलम झाले, नेम, एज आणि ब्रांच. त्यानंतर मी काय केले, ती रो कंप्लीट केली कारण मला 3च कॉलम पाहिजेत म्हणून. ठीक आहे, त्यानंतर मी काय केले बघा, दुसरी एक रो क्रिएट केली की त्याच्यामध्ये मला त्याचं नाव, एज आणि ब्रांच हे मी तिन्हीच्या व्हॅल्यू टाकलेले आहेत, म्हणून मी इथं दुसऱ्या रो मध्ये बघा TD वापरलेला आहे, TH वापरलेलं नाही आहे. TD याचा अर्थ टेबल डेटा, मग टेबलचा डेटा काय, B2, त्यानंतर एज 22 टाकलेला आहे, त्यानंतर त्याची ब्रांच CSE टाकलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरी रो पण मी कंप्लीट केलेलं आहे, म्हणजे माझ्या टेबलमध्ये जो क्रिएट होणार आहे त्याच्यामध्ये 2च रो आहेत आणि 3 कॉलम आहेत. 3 कॉलम कसे, नेम, एज आणि ब्रांच, आणि रो कशा होतील,
एक हेडिंगची रो आणि एक टी डीची रो. ठीक आहे. त्यानंतर मी बघा टेबल टॅग कंप्लीट केलेला आहे. हे टेबल टॅग कंप्लीट करायला विसरायचं नाही. त्यानंतर बॉडी टॅग कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर HTML टॅग कंप्लीट केला आहे. ठीक आहे. व्यवस्थित बघून घ्या हा प्रोग्राम. ठीक आहे. सेव्ह करतो आणि तुम्ही रन करून दाखवतो तुम्हाला. tables.html हा ओपन विथ इंटरनेट एक्सप्लोरर. ठीक आहे. आता इथं तुम्ही बघू शकता टेबल हेडिंग दिलेला आहे. इथं हेडमध्ये मी दिलेला आहे ते पण दिसेल. मी टेबलचा जो बॅकग्राऊंड कलर असेल त्याला मी पिंक दिलेला आहे. स्पेसिंग म्हणजे सेल पॅडिंग म्हणजे ही बॉर्डर आणि त्याच्यापासून हे जे डेटा आहे, डेटा आणि हे जे टेबलची जी बॉर्डर आहे तिथून एवढा स्पेस किती मी दिला आहे 5 म्हणजे हा झाला सेल पॅडिंग. आणि 2 सेलमधील जे स्पेसिंग आहे ते पण मी 5 दिलेलं आहे. म्हणून त्याचं जे आन्सर आहे ते बघू शकता 5च आहे. त्यानंतर बॉर्डर आहे 1 दिलेला आहे. त्यामध्ये थोडं चेंजेस करून आपण बघू शकतो. आता पिंकच्या ऐवजी मी दुसरा कलर इथं देऊ शकतो. येलो दिलेला आहे. याची अलाइनमेंट समजा मी लेफ्ट करतो. बॉर्डर मी 3 करेन. ठीक आहे. आणि ही फाईल मी परत सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर फक्त ब्राउझरला जाऊन मला फक्त इथं रिफ्रेश करावं लागेल. ठीक आहे. इथे तुम्ही बघू शकता अलाइनमेंट वगैरे झालेले आहे. ठीक आहे. हे झालं त्याचं आउटपुट. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. थँक्यू.